नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आजची महत्वाची बातमी आहे अमरावतीवरून. वाद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा. तो आज मोठ्या प्रमाणात उफाळलेला आहे आणि चक्क आंदोलनकर्त्यावर जे आहे पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधुरा आणि पाण्याचे फवारे मारल्या गेल्याची खळबळजनक बातमी अमरावतीमधून आज आपल्यास बघाव्यास मिळत आहे. ही एक फार मोठी बातमी अमरावतीमधून आहे. या संदर्भात मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती सांगितलेलीच आहे की नेमकं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा नेमका वाद कुठून सुरू झाला आणि तो अमरावतीच्या विभागीय कार्यालयापर्यंत तो पोहोचला. आणि आज जो आहे चक्क आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने सामने झालेले आहे आणि हजारो कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने होऊन आज मोठ्या प्रमाणात पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केला आहे. त्यामध्ये पोलीस सुद्धा जखमी झाल्याची बातमी आहे आणि त्याचप्रमाणे आंदोलन करते सुद्धा जखमी झाल्याची बातमी आहे. मी तुम्हाला नक्कीच हे सांगेल की नक्कीच ही बातमी जी आहे महाराष्ट्रासाठी काही योग्य नाही आहे. पण मात्र जे मागणी गावकऱ्यांची होती, जे पांढरी खानापूर जे गाव आहे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुजी तालुक्यामध्ये हे गाव आहे आणि त्या गावामध्ये जे आहे तिथून ते प्रकरण सुरू झालेलं आहे आणि ते तिथून प्रकरण जे आहे चक्क अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर ते पोहोचलेलं आहे. मी सविस्तर तुम्हाला बातमी दाखवतोच आहे. नक्कीच तुम्ही माझ्या पाठीमागे जे व्हिडिओ ते बघत आहात ते नक्कीच तुम्हाला विचलित करणारं नक्कीच ठरेल. पर नक्कीच अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहे त्या बातम्यांनी तुम्ही विचलित होऊ नका. कुठेतरी संयमाने ह्या बातम्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. नक्कीच मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला एक सांगतो की पांढरी खानापूर या गावामध्ये 26 जानेवारी 2020 ला ग्रामपंचायतने एक ठराव घेतला होता आणि त्या ठरावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार बांधण्यात यावं असा तो ठराव होता. तो मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता. पण मात्र त्या ठरावाकडे ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवानं दुर्लक्ष केलं. 2 वर्ष होऊन सुद्धा त्या गेटचा म्हणजे निर्माण केलेली नव्हती. म्हणून चक्क जे आहे 2024 मध्ये तो पुन्हा तो प्रश्न तिथल्या आंबेडकरवादी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी समोर आणला आणि काही गावकऱ्यांनी मात्र त्याला विरोध केल्यामुळं तेथील जे आहे बौद्ध समुदायाचे जे आंबेडकरवादी जे लोक आहेत ते नाराज झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गेटला विरोध होत आहे म्हणून त्यांनी 6 मार्चला त्यांनी चक्क गाव सोडण्याचा जो निर्णय घेतला आणि ते पांढरी खानापूरवरून चक्क मंत्रालयाकडे, मुंबई मंत्रालयाकडे निघाले आणि सुरुवातीलाच ते दर्यापूर मार्गे जे आहे अमरावतीमध्ये विभागीय कार्यालयावर पोहोचले. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो वाद होता 2 वर्षापासून हा वाद चालू होता. हा सर्वप्रथम जो वाद आहे या कमानीचा वाद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कमान उभारण्यात यावी याचा जो वाद आहे तो सगळ्यात पहिले जो आहे तो ग्रामपंचायतनी सोडवायला पाहिजे होता. ग्रामपंचायतचे सरपंच आहे, तिथले सचिव आहे, सचिवाची जे महत्वाची भूमिका आहे त्या सचिवाने तिथे घ्यायला पाहिजे होती. जर समजा तिथल्या ठरावाला जर विरोध होत असेल तर नक्कीच तसा प्रस्ताव त्यांनी संबंधित पंचायत समितीला किंवा संबंधित तालुका जे तहसीलदार आहेत त्यांना पाठवायला पाहिजे. पण तो गावातला जो वाद आहे तो गावामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण तसा प्रयत्न झाला नसल्यामुळे जे आहे चक्क गावकऱ्यांनी गाव सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच पण मात्र तिथे जर प्रश्न सुटला नसेल, गावकऱ्यांचा प्रश्न आपल्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये सुटलेला नसेल, आखरी ग्रामपंचायत जे आहे ते गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. पण मात्र ग्रामपंचायतने जो तो प्रश्न सोडवला जर नसेल तर तिथले सरपंच आणि हे सचिव हे निष्कामी असल्याचा नक्कीच तिथे त्यांच्यावर आरोप लागू शकतो. पण मात्र ठीक आहे, गावामध्ये जो प्रश्न सुटला नाही तर मग तो पंचायत समिती लेवलवर तो प्रश्न जाऊन तिथल्या पंचायत समितीच्या बीडीओने तो प्रश्न हाताळला पाहिजे होता. पण मात्र त्या बीडीओने सुद्धा प्रश्न हाताळला नाही.
त्याचप्रमाणे व्हिडिओकडून जर प्रश्न हाताळला गेला नसेल तर तिथल्या तालुक्याचे जे तहसीलदार आहे त्यांनी तो आपला प्रश्न हाताळायला पाहिजे होता. तहसीलदार आहे, उपविभागीय अधिकारी आहे, यांचाच त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तो जो प्रश्न कमानीचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराचा प्रश्न आहे, एसडीओ आणि तहसीलदार यांनी तो हाताळायला पाहिजे होता आणि आपल्या तालुक्याच्या बाहेर तो प्रश्न जो आहे यायला नको होता. पण मात्र तहसीलदार सुद्धा तिथं फेलीवर ठरले आणि तिथले उपविभागीय जे कोणी असतील ते सुद्धा फेलीवर ठरले आणि चक्क गावकऱ्यांना जो आहे तिथून जो आहे आपला जो लॉंग मार्च त्यांनी काढलेला, लॉंग मार्च सुद्धा नेमकं त्यांनी का काढला, का त्यांच्यावर का प्रसंग आणला, कारण तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेचा प्रश्न त्यांच्यासाठी तर नक्कीच होता. पण एकंदरीतच माहिती अशी सुद्धा मिळाली आहे की तेथील जे इतर समुदायाचे जे लोक आहेत त्यांनी त्यांच्यावर एका प्रकारचा बहिष्कारच टाकला अशी माहिती समोर आलेली आहे. पण काही लोकांचे आम्ही अनेक व्हिडिओ ऐकले, पण बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला नाही असं सुद्धा व्हिडिओ समोर आलेले आहे. पण नक्कीच एकंदरीतच आहे, बहिष्कार टाकू किंवा नाही टाकू, पण मात्र या प्रशासकीय लेवलवर जो आहे हा प्रश्न सोडायला पाहिजे होता. ग्रामपंचायत लेवलने सोडलेला नाही, तो पंचायत समिती लेवलने सोडलेला नाही, तो तहसील लेवलने सोडला नाही, एसडीओ कार्यालय लेवलवर तो प्रश्न सुटला गेलेला नाही. म्हणून चक्क जे आहे संपूर्ण जो गाव आहे, संपूर्ण गाव म्हटलं म्हणजे संपूर्ण बौद्ध समुदाय जो आहे तो अमरावतीमध्ये पोहोचला आणि जिल्हा अधिकारी कार्यालय आणि विभागीय कार्यालय, कारण अमरावती हा विभाग आहे आणि तिथे विभागीय कार्यालय आहे, विभागीय आयुक्त आहे, कलेक्टर आहे, तिथे एसपी बसतात, पोलीस तिथे बसतात, म्हणजे संपूर्ण जे यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती अमरावतीमध्ये बसतात. नक्कीच त्यांनी जो आहे तो 6 मार्चला तो मार्च काढला आणि ते अमरावतीमध्ये पोहोचले. नक्कीच तो दिवस जो आहे 6 मार्च आलेला होता, ते 6 मार्चला तिथे अमरावतीत पोहोचले आणि त्यांना नक्कीच आशा होती की अमरावतीमध्ये आपला जो मार्ग जो आहे, आपला प्रश्न जो आहे तो सुटेल. पण मात्र अमरावतीमध्ये सुद्धा जे अमरावतीचं जे प्रशासन आहे, खास करून जिल्हा प्रशासन आहे, खास करून विभागीय आयुक्त आहे, पोलीस प्रशासन आहे, यांनी सुद्धा या प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष दिलेलं नाही आहे. सांगण्यात येतं हे की महाशिवरात्रीचा दिवस होता, तो सुट्टीचा दिवस होता, त्याच्यानंतर लगातार सुट्ट्या आली, पण प्रशासनाला सुट्ट्या असतानाही सुद्धा एक विशेष तातडीची प्रशासकीय बैठक बोलावून जे आहे संबंधित जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यासोबत जे बैठक बोलावून तो प्रश्न निकाली काढता आला असता, पण प्रशासनाने मात्र याकडे गंभीरतेने लक्ष दिलेलं नाही आहे. म्हणूनच आज 11 मार्च, 6 मार्च पासून आंदोलन सुरू झालं आणि आज जवळपास 11 मार्च म्हणजे 5 दिवसापासून सतत संपूर्ण परिवार गुरोढोरासहित मुलाबाळासहित ते अमरावतीमध्ये दाखल झाले असतानाही अमरावतीचं प्रशासन का एवढं निगरगट्ट ठरलं हे सुद्धा तिथे जाणून घेणे महत्वाचंच आहे. का अमरावतीच्या प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं हे सुद्धा अमरावतीच्या प्रशासनावर आता प्रश्न उठत आहे. एकादमात 1200 जे लोक आंदोलन करते येतात आणि अमरावती जिल्हा अधिकारी आणि विभागीय कार्यालयावर त्यांच्या मागणीसाठी ते आंदोलन करतात आणि प्रशासन आपलं झोपी गेलं दिसून येतं. म्हणूनच आज जो प्रकार जो आहे तो निंदनीय प्रकार घडला, असा प्रकार घडायलाच नको. आंदोलनकर्त्यांनी सुद्धा आपली जे बाजू जी आहे ते संवैधानिक मार्गाने मागायला पाहिजे. संविधानिक मार्गाने जे प्रश्न आहेत ते सुटतात, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि त्याच मार्गाने आपण जे आहे आपल्या मागण्या मागितल्या पाहिजे. पण गेली 5 दिवसापासून ते आंदोलन करते अमरावतीमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांची कुठे मानसिकता असेल, त्यांची मानसिकता सुद्धा प्रशासनाने जाणून घ्यायला पाहिजे होती. ते मानसिकता सुद्धा प्रशासनाने जाणून घेतली नाही. म्हणून आज जो आहे जो तिथलं आंदोलनकर्त्याचं जे नियंत्रण जे सुटलं आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे स्क्रीनवर बघू शकता मोठ्या आक्रमकतेने पोलीस गाड्यावर सुद्धा पथराव करण्यात आलेला आहे. पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर लाठीचार्ज करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. धूळ सोडलेले आहे, पाण्याचे फवारे आंदोलनकर्त्यावर सोडल्या. साहजिकच आहे, जर आंदोलनकर्ते जर उग्र असतील तर त्यांना कुठं थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा आपला बळाचा वापर करतात. पण मात्र अमरावती प्रशासनाला हे आदेश दिले कोणी?
हे सुद्धा तिथलेच तपासून घेणे महत्वाचे आहे. शेवटी पोलिसांना सुद्धा कुठेतरी आदेश शासनाने दिले असेल तेव्हाच पोलिसांनी लाठीचार्ज केला, नाहीतर 5 दिवसापासून शांततेत ते बसले होते. नेमकं आज कसं काय त्यांच्यावर एकदम लाठीचार्ज करण्यात आला, म्हणजे त्यांचा प्रश्न निकाली काढण्या मध्ये प्रशासनाने तेवढं रहस्य दाखवलेलं नाही आहे. पण मात्र आज जो आहे त्यांच्यावर लाठी चार्ज करण्यापर्यंत प्रशासन एकदम आलेलं आहे. ही एक दुर्दैवी बात आहे, गोष्ट आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना होत असतील तर नक्कीच ह्या दुर्दैवी आहे. प्रशासनासाठी सुद्धा दुर्दैवीच घटना म्हणावी लागेल. आणि सरकार जे आहे, सरकारला सुद्धा मालूम आहे की 5 दिवसापासून सतत मीडियामध्ये या बातम्या येत होत्या. सरकारने सुद्धा या प्रकरणाकडे गंभीरतेने लक्ष देऊन विभागीय जे आयुक्त आहे त्यांना आदेश द्यायला पाहिजे होते. त्यांच्या काय समस्या आहे जाणून घ्यायला पाहिजे होते आणि त्याला आश्वासन द्यायला पाहिजे होते. पण नक्की असं घडलं नाही. प्राप्त माहितीनुसार असे समजलं की काही शिष्टमंडळ तिथे आयुक्तांच्या बैठकीमध्ये गेले होतं, पण तिथे जे समाधानकारक त्यांच्यासोबत चर्चा न झाल्यामुळे तिथली बैठक संपून जसे बाहेर येते तसाच तो त्यांचा उद्रेक झाल्याचाही आम्हाला माहिती मिळाली आहे. पण नक्कीच एकंदरीतच जे हे आजचं जे अमरावतीमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे ते दुर्दैवी प्रकरण आहे. प्रशासनाने जे याकडे जे दुर्लक्ष केलेलं आहे, या प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जो आहे तो आजचा दिवस या ठिकाणी बघावयास मिळालेला आहे. नक्कीच या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी कुठून व्हायला पाहिजे तर चौकशी व्हायला पाहिजे ग्रामपंचायत मधून. खरं प्रकरण तिथून सुरुवात झालेलं आहे. त्यांना तिथं न्याय मिळाला नाही आहे. प्रकरण चौकशी त्या ग्रामपंचायतची सुद्धा व्हायला पाहिजे. कुठे कोणी त्यांना विरोध केला आहे गावामध्ये, तिथल्या आंदोलन करताना कोण डिवचलेलं आहे, आंदोलन करण्यास कोण भाग पाडलेला आहे, ही संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. आणि नक्कीच यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. नक्कीच आपण बघू शकतो की आता जे आहे 1-2 महिन्यामध्ये हे लोकसभेच्या निवडणुकीचं जे वातावरण आहे, या निवडणुकीच्या वातावरणाला बघून सुद्धा काही राजकारणी लोक जे आहे आपल्या पोळ्या शकत असतील. पण मात्र असा जो प्रकार जो या होत आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण कोण समोर आणायला नाही पाहिजे. त्या लोकांची मागणी आहे, गेली 2 वर्षापासून मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांची सुद्धा मागणीकडे लक्ष, प्रत्येक मागणी कुठलीही असो, लोकशाहीमध्ये प्रत्येकांना आपले हक्क, आपल्या मागण्या मांडण्याची लोकशाहीनं जो अधिकार दिलेला आहे त्यानुसार त्यांनी मागणी केली आहे. पण त्यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे हे शासनाचं जाणून घेणं काम आहे. या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे अमरावती लोकसभेच्या ज्या खासदार आहे नवनीत राणा यांच्या काही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत तर पोहोचल्या नाही. पण त्यांचे जे पती आहे आमदार जे आहे रवी राणा यांची प्रतिक्रिया एक आलेली आहे. नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते थोडं आपण तुम्ही ऐकून घ्या. दर्यापूर तालुक्यामध्ये पांढरी खानापूर गावाचा एक प्रवेशद्वाराबद्दल जो वादविवाद सुरू होता त्या संदर्भातली तातडीची दखल मी घेतली. आमच्या जिल्ह्याचे, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या कानावर टाकलं आणि परवा ते आले होते 2 दिवसाआधी. तेव्हा जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक झाली. डॉक्टर राजेंद्र गवईसुद्धा होते, अनेक आंबेडकरी नेते होते, काही शिवभक्त होते. सगळ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, SP, विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक झाली की अशा प्रकारचं कुठलाही जातीमध्ये तेढ निर्माण केल्यापेक्षा, कुठल्याही प्रकारचा वादविवाद केल्यापेक्षा शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वार करण्यात यावं असा प्रस्ताव मी पालकमंत्र्यांनी सांगितला. त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी पॉझिटिव्ह सगळ्यांना समजून सांगितलं आणि जो काही प्रवेशद्वाराला पैसा लागेल तो मी स्वतः द्यायला तयार आहे असं पालकमंत्री बोलले डेप्युटीच्या माध्यमातून. पण अशा प्रकारचा वादविवाद करू नका. छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सगळ्यांचे दैवत आहे. मला असं वाटते आज असा वादविवाद होऊ नये जे आज कृत्य घडलेलं आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी शांततेने घ्यावं आणि जो चांगला प्रकारे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सगळ्यांच्या एकमताने शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वाराचा प्रस्ताव दिलेला आहे त्याला मान्यता देऊन दोन्ही बाजूच्या जनतेने शांत राहावं. आपल्याच्या जिल्ह्याचं नाव खराब होऊ नये, एकोप्याने आपण राहावं. सगळे आपले परिवारच आहे. नक्कीच तुम्ही आता आमदार रवी राणांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेल्याच आहे. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
कमानीवर नाव देण्यात यावं अशी मागणी आहे, कमान बांधण्यात यावं अशी मागणी तिथल्या लोकांनी केली आहे. आणि त्यामध्ये रवी राणा काय म्हणाले आहे की फुले शाहू आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं. तर नक्कीच काही हरकत नाही आहे. फुले शाहू आंबेडकरांचं नाव दिलं, शिवाजी महाराजांचं नाव जरी दिलं तर काही हरकत आहे. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सर्वांसाठी जे आहे आपलं काम केलेलं आहे, फक्त एका समाजासाठी काम केलेलं नाही आहे. पण जे एवढा मोठा जो आज जो अमरावती शहरामध्ये जो उद्रेक झालेला आहे, हा नक्कीच जो आहे हा निंदनीय आहे. याकडे जो प्रशासनाने आहे, पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रशासनाने आता सुद्धा या प्रकरणाकडे गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या आंदोलनकर्त्यांचं काही शिष्टमंडळ असेल आणि प्रशासनाच्या शिष्टमंडळाने जे बसून जे आहे ते तोडगा काढायला पाहिजे. जर तोडगा जर निघाला नाही तर मग ते आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यता असू शकते. कारण हा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो नावाशी जुळलेला हा प्रश्न आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी जे आहे जो तो त्यांना मानणारा वर्ग जो आहे तो जिद्द करत आहे. पर नक्कीच जर कायदेशीर जर नक्कीच तो त्या गावामध्ये जर ते गेट बसत असेल तर तो गेट लावण्यास काही हरकत नाही आहे. आणि आंदोलनकर्त्यांनी सुद्धा जे असं उग्र आंदोलन केल्यापेक्षा जे कायदेशीररित्या जे आहे आंदोलन करायला पाहिजे, कायदेशीररित्या आपल्या मागण्या मागायला पाहिजे. तर नाही तर मग कसं नक्की याच्यामध्ये आपण आपला परिवार आहे, आपला संपूर्ण तुम्ही गावातून अमरावतीमध्ये आलेले आहे, गावामध्ये शेतीचे कामं पडलेले आहे, अनेक कामं पडलेले आहे, अनेक मुलांचे शिक्षण आहे, यावर सुद्धा परिणाम होतो. याकडे सुद्धा सर्व आंदोलनकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रवेशद्वार आहे कायदेशीररित्या याची आपण मागणी केली पाहिजे. आणि नक्कीच या प्रकरणाकडे सुद्धा जे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहे, सरकारचे जे मुख्य जे नेते आहे, जे मंत्री आहेत, यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हा जो तिढा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा, पांढरी खानापूर या गावाचा, हा तिढा सोडवला पाहिजे. तर मित्रांनो, बघत रहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.